मध्यची जागा ही काँग्रेस पक्षाने आपल्यासाठी मागितली होती विधानसभेसाठी आणि शहरातल्या 4 जागांपैकी फक्त मध्य विधानसभेच्या जागेवरती काँग्रेस पक्षाचा दावा होता, परंतु शेवटच्या क्षणी ही जागा उभाटा गटाला सुटली गेली आहे। आमच्या पक्षाच्या श्रेष्ठ नेत्यांकडून आम्हाला असं सांगितलं जातं आहे की अजूनही ह्या जागेचा तिढा सुटलेला नाही आहे आणि ही जागा क्लिअर होण्याच्या आधीच उभाटा गटाला एबी फॉर्म दिला गेला आहे। त्या संदर्भात मला AICC वरून काही नेत्यांनी संपर्क साधला आणि काल आमची CWCची मीटिंग झाली, त्यामध्ये पण ह्या जागेचा वाद कायम होता। आज आमचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष आणि आदरणीय बाळासाहेब थोरात हे उद्धवजींना भेटणार आहेत आणि त्यामध्ये ह्या जागेचा तिढा सुटणार आहे। त्यांनी सांगितलं की आपण कोणत्याही पद्धतीचा गडबड करू नका आणि ही जागे आणि हा एबी फॉर्म या जागेचा हा काँग्रेस पक्षाला मिळेल। तर मी या जागेसाठी इच्छुक होते आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये ही जागा उभाटाला सुटल्याचं समजल्यानंतर प्रचंड असंतोष होता। सर्व पदाधिकाऱ्यांनी नंतर मला समजलं दुसऱ्या दिवशी की काँग्रेस पक्षाला टाळे लावले आणि सर्वांनी जोपर्यंत ही जागा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस कमिटी आम्ही उघडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली। आज मला पदाधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीचे निरोप आले आणि अशा पद्धतीची पत्र आली की सर्व काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, ब्लॉक्सचे अध्यक्ष, फ्रंटलचे अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, या सर्वांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि यांची सगळ्यांची भूमिका अशी आहे की आज महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षालाच सुटली पाहिजे आणि जोपर्यंत काँग्रेस पक्षाला एबी फॉर्म मिळत नाही आहे तोपर्यंत ते आंदोलन आमचं सुरू राहील। काँग्रेस पक्षाच्या वतीनं एबी फॉर्म मिळेल की जेणेकरून हे चिन्ह घराघरामध्ये जाईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या चिन्हांच्या मार्फत कार्यकर्त्यांना प्रचार करता येईल। त्यामुळं ही भूमिका घेऊन आम्ही पक्षश्रेष्ठींकडे गेलेलो आहोत। आम्हाला अजूनही खात्री आहे की ही जागा आमच्या पक्षाला सुटेल आणि त्यासाठी आम्ही सगळे एबी फॉर्मची वाट बघत आहोत। मी सगळ्यांना सांगितलं की हा राजीनामा तुम्ही आत्ता देऊ नका, जोपर्यंत आपल्याला एबी फॉर्म मिळत नाही आहे तोपर्यंत आपण शांततेत राहूया आणि एबी फॉर्म मिळाला नाही तर मग आपण आपली भूमिका आपल्या श्रेष्ठींकडे सांगूया। मातोश्री भेट आहे त्या 12:30 वाजता होती आणि काल थोरात साहेबांनी ते वक्तव्य केलं होतं। तर आजची अजून भेट झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीची प्रदेश काँग्रेसच्या पातळीवरून प्रेस किंवा थोरात साहेबांची कुठली बाईट आलेली नाही आहे। आम्ही सगळेजण, कारण आमच्याकडे आज AICCचे सेक्रेटरी येऊन गेले, त्यांनी आम्हाला सांगितलं की या जागेच्या संदर्भात राहुल गांधी आणि AICCचे सगळे सदस्य अत्यंत नाराज आहेत। त्यांच्याकडे ज्या बातम्या दिल्या आणि एवढ्या मोठ्या शहरामध्ये महानगरपालिकेच्या तोंडावरती एकही जागा नसणं हे काँग्रेस कार्यकर्त्यांचं मॉरल खच्चीकरण याच्यामध्ये होतं आहे। माझी सुद्धा स्पष्ट भूमिका आहे की ज्या वेळा पक्षाची स्थिती अतिशय गंभीर होती, ज्यावेळेला आमच्याकडे जागा लढण्याची आमच्याकडे ताकद नव्हती आणि भारतीय जनता पक्षाची प्रचंड लाट होती, त्यावेळा ही जागा सस्टेन करण्यासाठी पक्षाच्या आदेशाने मी ही जागा लढवण्याचं ठरवलं आणि केवळ 13 दिवसामध्ये मला 47,000 मतं मिळाली होती। त्यामुळं या जागेवरती काँग्रेस पक्षाचा क्लेम राहील आणि शहरातली एक तरी जागा आमच्या वाट्याला आली पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे की काँग्रेसचे सगळे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ही प्रेस बोलवली होती, परंतु त्या सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला टाळं लावल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ती प्रेस घेता येत नव्हती। त्यांची स्पष्ट भूमिका होती की जोपर्यंत ह्या जागेचा तिढा सुटत नाही आहे तोपर्यंत आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये जाणार नाही आणि म्हणून त्यांनी ही प्रेस या ठिकाणी घेतली। काल निर्धार मेळाव्यात पण हाच विषय झाला की आम्ही म्हणणार, पण आज मॅडम नव्हतं का? फक्त असा विषय आहे की आमच्या नेत्यांचं असं म्हणणं पडलं की या जागेसंदर्भात कोणताही निर्णय होण्याच्या आधी, कारण मी जेव्हा थोरात साहेबांना भेटले तेव्हा ते म्हणे की या जागेचा तिढा सुटलेला नाही आहे, आमची चर्चा चालू आहे। त्यांच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर 5 मिनिटात मला एबी फॉर्म दिल्याचं समजलं। आमच्या प्रदेशाध्यक्षांचंही असं म्हणणं होतं की सगळे पदाधिकारी त्यांना भेटत होते आणि त्यांचंही म्हणणं होतं की या जागेचा तिढा सुटला नाही। असं असताना एबी फॉर्म कसा दिला गेला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आमची दोन्ही गोष्टीला तयारी आहे। या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत होणार असेल तर त्यालाही आमची तयारी आहे आणि ही जागा जर काँग्रेस पक्षाला सुटली तर त्याच्यासारखं चांगलं काहीच नाही, पण आमची दोन्ही गोष्टीची तयारी आहे। जो निर्धार मेळावा होता त्या ठिकाणी तेव्हा पक्षाने माझ्यावर दुसरी जबाबदारी दिली होती,
त्यामुळे आम्ही निर्धार मेळाव्यामध्ये नव्हतो. आणि निर्धार मेळावा झाल्यानंतर आमचे पक्षाचे आमच्या अध्यक्ष असतील किंवा आमचे ज्येष्ठ नगरसेवक राहुलजी दिवे असतील यांना पक्षाने वेगळी जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीवरती ते आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये एक वाक्यता नाही वगैरे हे चुकीचं आहे. आमच्या सगळ्यांचं ठरलं आहे की उमेदवारी तुम्ही कोणाला पण द्या, पण आम्हाला ही जागा काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे. आमच्या काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणजे सगळे ब्लॉक अध्यक्ष असतील, ज्येष्ठ नेते आता अण्णासाहेब पाटील आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं की ही जागा मागच्या वेळेला मी लढवली होती आणि त्यामुळे ही जागा माझ्यासाठी म्हणजे हेमलता पाटलांसाठी ही जागा सुटली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी पत्रावरती प्रदेशला पाठवलेलं आहे. अन्यथा आम्ही ह्या पदाचे राजीनामे देऊ अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अशी भूमिका आहे की काँग्रेस पक्ष हा शहरामध्ये जिवंत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामागचं कारण असं आहे की येत्या 4-6 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येतील आणि महानगरपालिकेचं पंजा हे चिन्ह घराघरामध्ये जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा आमदार असाल तर जागेचं बार्गेनिंग असतं आणि अनेक गोष्टी असतात. त्यासाठी त्या आमदाराची मदत होते आणि त्यासाठी या काँग्रेसचं चिन्ह घराघरामध्ये जाणं गरजेचं आहे. माझी स्वतःची अशी भूमिका आहे आणि त्या भूमिकेवरती मी ठाम आहे. काँग्रेस पक्षाने जर मला AB फॉर्म दिला तर मला अतिशय आनंद होईल, कारण ही जागा मला लढायची आहे. जर काँग्रेस पक्षाने मैत्रीपूर्ण लढतीचा आदेश दिला तर आमची त्याला तयारी आहे. आणि जर काँग्रेस पक्षाने आम्हाला थांबायला सांगितलं तर माझी स्वतःची थांबण्याची तयारी नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये मी काँग्रेसचा पंजा घेऊन घराघरामध्ये जाऊ शकत नाही. परंतु मी गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून येते. त्यामुळे काँग्रेसचा चेहरा घेऊन मी घराघरामध्ये जाईल आणि काँग्रेसच्या नावानेच मी मतं मागेल. ही माझी भूमिका आहे. AICCच्या सेक्रेटरींनी आम्हाला असं सांगितलं की या जागेसाठी काँग्रेस पक्ष हे फाईट करत आहे आणि जवळपास आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करून ही मध्यची जागा आम्ही सस्टेन करू. त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा. तुम्ही कोणत्याही प्रकारचा चुकीचा निर्णय कोणीही घेऊ नका असा निरोप त्यांनी आज आम्हाला दिला. मॅडम, वसंत गीते यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज तुमच्याशी भेट घेतली, त्यांनी काय चर्चा झाली तुमची? वसंत गीतेंनी माझ्याशी भेट घेतली नाही आणि त्यांची आणि माझी कुठलीही चर्चा झाली नाही. नाही त्यांच्याशी चर्चा करायचं काय माहिती ते 10 दिवसापूर्वी AB फॉर्म आणला म्हणूनही प्रचार करत होते. माझी मनधरणी करायला त्यांच्याविरुद्ध माझा कोणताही राग लोभ काही नाही आहे. आमचं भांडण हे आमच्या पक्षाशी आमची जागा सस्टेन करण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांच्यावरती मी नाराज असण्याचा विषयच येत नाही, कारण ते उमेदवार आहेत, त्यांच्या पक्षाने त्यांना आदेश दिले, ते प्रचार करतायत. आमचं जे भांडण आहे, आमची जी नाराजी आहे, ते आमच्या पक्षावरती आहे आणि ती आम्ही मांडलेली आहे. आली नाही, कुठलीच त्या संदर्भामध्ये चर्चा झाली नाही. आमचं असं मत आहे, आमचं असं म्हणणं आहे की ही जागा काँग्रेस पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटली पाहिजे असं आमचं आग्रही मत आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे तशी मागणी केलेली आहे. मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगते, मला कोणत्याही पक्षाने म्हणजे मला इतर पक्षांनी संपर्क केले, मनसे वगैरे, मला भारतीय जनता पक्ष, मनसे किंवा इतर कोणत्याही पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये जाऊन मी उमेदवारी करणार नाही आहे. एक तर काँग्रेस पक्षाचा AB फॉर्म घेऊनच मी ही निवडणूक लढेन किंवा मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढेन.